नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती पवित्र पोर्टलला प्राधान्यक्रम चालू झालेले आहेत. 11 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करायचा आहे. पण त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे 55-60% नियम लागू होणार का, याचे नेमके निकष काय आहेत, याचा फायदा नेमका कसा होणार विद्यार्थ्यांना, याच्याबद्दल सर्व माहिती आपण लक्षात घेऊया. प्राधान्यक्रम देताना हा पण मुद्दा तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमचा विचार ओपन साठी होणार आहे की नाही. मग या संदर्भात विथ प्रूफ त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय म्हटलंय, थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. बघा, 6 ऑगस्ट 2026 ला प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 2025 ची शिक्षक भरतीची प्रोसेस, ज्यामध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करायचा आहे. यामध्ये तुम्ही जर बघितलं तर यामध्ये बघा, यापूर्वी म्हणजे टेट 2 झाली होती, आता टेट 3 आहे. शिक्षक भरतीसाठी हा नियम लागू करण्यात आलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता की सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे, गुणवंतांना सर्वसाधारणचा मार्ग खुला करण्यात यावा. आता नेमकं काय होतं ते पण तुम्हाला मी समजून सांगतो. आणि आताच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये तुम्ही जर बघितलं तर 55-60%चा नियम लागू होणार, पण कसा होणार बघा. त्यांनी सांगितले 35 नंबरचा पॉइंट आहे, तुम्ही चेक करू शकतात. यामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक आहे आणि निकाल लागलाय तो बघा 23/3/2026 रोजीच्या आदेशान्वये टेट 2025 म्हणजे आता जी तुमची भरती होणार टेट 2025 नुसार होणाऱ्या पदभरतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षेत मध्ये कोणती असू दे, सीटीटी असू दे किंवा टीईटी असू दे, दोघांपैकी कोणती असू दे, पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2 असू द्या, ओके, यांच्या आरक्षणानुसार सवलतीचे गुण. आता सवलतीचे गुण म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल, जर कॅटेगरी मधून उमेदवार असाल तर त्याला 55% मार्क पाहिजे असतात आणि जो ओपन मधला विद्यार्थी होता त्याला 60% मार्क पाहिजे होते, बरोबर आहे. हा गुण घेऊन पात्र ठरलेले उमेदवार गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातील, खुला प्रवर्ग म्हणजे कोणता, तर हा ओपन प्रवर्ग आहे, खुल्या प्रवर्गातील रिक्त पदांसाठी पात्र ठरतील. म्हणजे बघा, आता पूर्वी काय होतं, 2022 ला जी शिक्षक भरती झाली त्यामध्ये हा गोंधळ झाला होता. आणि या गोंधळामध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही एखाद्या कॅटेगरीचा उमेदवार आहे, हा कॅटेगरीचा उमेदवार जर कॅटेगरीमधून जर क्वालिफाईड झाला होता टीईटी किंवा सीटीटी तर ह्या उमेदवाराला 2022 मध्ये शिक्षक भरतीमध्ये याचा विचार फक्त म्हणजे याला 55% होते म्हणूया किंवा 60% पेक्षा कमी म्हणूया आपण, 55% जास्त आणि 59% होते. म्हणजे 60% नव्हते, त्याला 55% कॅटेगरीसाठी होते, तो पात्र होता टीटी सीटी. म्हणून काय झालं इथे, तो या निकषानुसार पात्र होता कॅटेगरीच्या, त्यामुळे याचा विचार फक्त कॅटेगरीच्या जागांसाठीच केला गेला होता 2022 ला. आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना ओपनच्या जागा मिळतच होत्या, त्याचा काही इश्यू नाही. पण कॅटेगरीमध्ये ह्या उमेदवारांना जागा फक्त कॅटेगरीच्या मिळायच्या, म्हणून 2022 ला कट ऑफ जर बघितलं तुम्ही, कॅटेगरीचा जास्त लागला, ओपनचा कमी लागला. जनरली असं होत नाही. मग यावरती सुप्रीम कोर्टाने निर्णय असा दिला की हे चालणार नाही. म्हणजे कसं चालणार आहे, तर आत्ताच्या पदभरतीमध्ये कसं असणार आहे, तर बघा, ए नावाचा विद्यार्थी असेल, हा ए नावाचा विद्यार्थी कॅटेगरी मधून आहे, मग ती कोणती कॅटेगरी असू द्या, अगदी ओबीसी असू द्या, एसबीसी असू द्या, एसईबीसी असू द्या, ईडब्ल्यूएस असू द्या किंवा एनटीचे सगळे प्रवर्ग ए बी सी डी असू द्या, ओके, कोणते एससी असू द्या, एसटी असू द्या, ह्या सगळ्या कॅटेगरीच्या उमेदवारांना हा नियम लागू झालेला आहे. जरी तुम्ही टीईटी किंवा सीटीटी, आता याची पात्रता त्यांनी सांगितली 14 मे पर्यंत, बरोबर की नाही, तोपर्यंतच मी मुद्दा बोलतोय, आता रिसेंटलीच बोलत नाहीये. ह्या डेट पर्यंत पात्र पाहिजे तुम्ही, ओके. पेपर 1 असू देत किंवा पेपर 2 असू दे, कोणताही पेपर असू दे तुमच्या पात्रतेनुसार. मग इथे तुम्ही जर सीटीटी किंवा टीईटी, सपोज हा कॅटेगरी मधला उमेदवार आहे आणि याला 82 ते 89च्या दरम्यान मार्क आहे, दरम्यान म्हणूया किंवा यापर्यंत मार्क आहे, म्हणजेच काय 55%पासून 59% याला मार्क पडलेले आहे, तो कॅटेगरी मधून काय झालाय, ही पात्रता परीक्षा पात्र झालेला आहे. मग यांनी टेट दिली आणि आता तुम्ही टेट दिली आणि टेट मध्ये चांगला स्कोर असेल, ओके, तर याचा विचार आता टेटचा जो काय स्कोर असेल यानुसार पवित्र पोर्टलला जी भरती होणार आहे या ठिकाणी कॅटेगरी आणि ओपन दोन्ही ठिकाणी त्याचा विचार केला जाणार आहे. पूर्वी नव्हता पण आता होणार आहे, येते लक्षात. बाकी ज्या कॅटेगरीच्या उमेदवाराला 60 किंवा 60% पेक्षा जास्त मार्क आहे त्याचा तो विचार होणारच आहे. पण 55% पासून 60% पर्यंत ज्यांना मार्क आहे त्यांचा विचार आता ओपन मध्ये पण होणार आहे. आता लक्षात घ्या समांतर आरक्षण कसं लागू होतं. इथे बघा, इथे सपोज एखादी ओबीसीची महिला असेल, ओके, कॅटेगरीचं पण सांगतो तुम्हाला, आणि समांतर आरक्षण, महिला म्हणजे काय, समांतर आरक्षण आहे, आणि ओबीसीचा मेल कॅन्डिडेट असेल हा समांतर आरक्षण मध्ये नसेल असं म्हणूया आपण, ओके. मग फिमेल मध्ये तुम्ही अजून समांतर आरक्षण काय घेऊ शकता, स्पोर्ट पर्सन, माजी सैनिक, प्रकल्प, भूकंप, नाही का, अनाथ, अंशकालीन, दिव्यांग, हे पण घेऊ शकतात. समांतर आरक्षणाचा विचार जर केला तर याचा विचार 4 ठिकाणी होतो बघा, 4 ठिकाणी.
म्हणजे याचा विचार कुठे होणार आहे बघा, ओबीसी महिला कोणत्याही ऍड मध्ये जेव्हा तुम्ही इथे अप्लाय करतात तेव्हा ओपन मधून फिमेल मध्ये जाल तुम्ही, ओबीसी मधनं फिमेलच्या जागा मिळतात, ओपन मधनं जनरलच्या जागा आणि ओबीसी मधनं जनरलच्या जागा मिळतात. तुम्ही इथे कॅटेगरी चेंज करू शकता, कोणती एससी एसटी ओबीसी एससी बीसी कोणती घ्या असं लागू होईल. आणि जर तो मेल कॅन्डिडेट समांतर आरक्षणामध्ये नसेल कॅटेगरीचा असेल तर त्याचा विचार पहिले बघा ओपन जनरल साठी होणार आहे आणि दुसरा विचार त्याचा ओबीसी जनरल साठी होणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे ह्या जागांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता, तुम्ही पात्र असा तुम्ही कॉम्पिट करू शकता. हा मुद्दा कळला असेल मला कमेंटमध्ये कळवा, अजून काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. इथे फक्त तुम्ही चेंज कुठे करू शकता, म्हणजे सपोज फिमेलच्या जागी ऑदर समांतर आरक्षण तुम्ही टाकू शकता, ओबीसी जागी ऑदर कॅटेगरी टाकू शकता, इथे पण ओबीसी जागी ऑदर कॅटेगरी टाकू शकता. ओपनला तर ओपनच्या जागा मिळतात, सपोज ओपनची एखादा ओपनचा मेल जर असेल समांतर आरक्षण तर ओपन जनरलच्या जागा त्याला मिळतात. आणि जर ओपनची एखादं समांतर आरक्षण घेतलं, फॉर एक्झाम्पल फिमेल घेतली तर ती दोन ठिकाणी ओपन फिमेल मध्ये पण जाईल आणि ओपन जनरल मध्ये पण जाणार आहे. सो अशा पद्धतीने 55-60% मुद्दा सुद्धा आता लागू आहे. तो तुम्ही पात्र जरी असाल आता कॅटेगरी मधून तरी पण तुमचा विचार ओपन आणि कॅटेगरी अशा दोन्ही जागांसाठी होणार आहे. सो ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली, विथ प्रूफ पोहोचवली. असे छोटे छोटे मुद्दे मी तुम्हाला घेऊन समोर येतोय. काही नवीन विद्यार्थ्यांना अडचणी म्हणून असे व्हिडिओ मी घेतोय. सो अजूनही नवीन विद्यार्थ्यांना किंवा जुन्या विद्यार्थ्यांना काही शंका डाऊट असेल मला कमेंटमध्ये टाका, त्याच्यावर सेपरेट विथ प्रूफ तुम्हाला व्हिडिओ नक्की घेऊन येतो. प्लस या प्राधान्यक्रमासाठी एवढ्या 2-3 दिवसामध्ये सगळे मुद्दे मी तुमचे क्लिअर करणार आहे, युट्यूबवरती सगळे मुद्दे क्लिअर करणार आहे आणि बॅच मध्ये पण असणार. बॅच मध्ये सिक्वेन्स असेल, युट्यूबवर थोडं स्कॅटर असू शकतं. सो अपेक्षित असेल तर बॅच घेऊ शकता, अदरवाईज तुम्हाला युट्यूबवरती पण मी सगळं फ्रीमध्ये सांगणारच आहे, आमची टीम सांगणार आहे तुम्हाला. ओके, काही शंका असेल आमच्या टीमला कॉल करू शकता किंवा ऍप डाउनलोड करून बॅच पण जॉईन करू शकता. शंका असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला आता आवर्जून लाईक करा, सगळ्यांना शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.